मी कोळशाच्या खाणीतून हिरे काढावे लागतात आणि मला असं वाटतं माणसाच्या या खाणीतून हिरे शोधावे लागतात. एक चांगला माणूस भेटला की पंकजाताई हरल्या, तेव्हा जीवाला एवढं लागलं की म्हणलं आता हरायचंच नाही, ह्याच्या पुढे आता मरायचं पण हरायचं नाही असं मी ठरवलं. मग आता आपण पण नियम नाही तोडायचा, पण दुसऱ्यांनी नियम बदलला की आपणही मग कसं सोडायचं. मग आपण काही इथं काही गोट्या खेळायला बसलो का काही गंमत करायला बसलो, आपणही राजकारणच करायला. राष्ट्रवादीच्या नेत्यांची मीटिंग होती, मी तिथे एकटीच भाजपची होते. सगळ्यांचा परिचय झाला. कधी कधी नाही का आपण एक 10 माणसात बसतो, एक माणूस आपल्याला आवडून जातो. आवडून गेला माणूस, आम्हाला चांगला माणूस आहे म्हणलं, हे उद्योगपती आहे, यशस्वी आहे, पैशाची लालच नाही, कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये इंटरेस्ट नाही, माणूस चांगला दिसला राष्ट्रवादीत. मग तेवढ्या माणसात मी म्हणलं अरे बाबा हे तर चांगला माणूस आहे, सोन्यासारखा माणूस आहे. आता मी जोरी आहे, मला सोन्याची परख आहे. मी कोळशाच्या खाणीतून हिरे काढावे लागतात आणि मला असं वाटतं माणसाच्या या खाणीतून हिरे शोधावे लागतात. एक चांगला माणूस भेटला. मग निवडणूक लागली. माझी पडल्यानंतर माझ्यासाठी रडणाऱ्या माणसांमध्ये ते होते. निवडणूक ज्या मोठे मोठे नेते त्यांच्या स्वतःच्या गावात सुद्धा मला यश देऊ शकले नाही. त्यांचे स्वतःचं गाव आहे ना रे, तरी पण मायनस. मग मी राग नाही धरला. शपथ वैद्यनाथाच्या दारात खोटं नाही बोलत. मला कोणाचाही राग नाही. माझं काम सगळ्यांनी केलं, पण परिस्थितीत त्यांचं सामर्थ्य कमी ठरलं. ते एवढ्या सामर्थ्यवान नाही आहेत की मतं अशा परिस्थितीत ट्रान्सफर करू शकतील. ते सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, मुंडे साहेबांच्या पुण्याने. मला त्यांचा रागच नाही आला, कधीच नाही आला. मी कुणावर रागवले नाही. मला पराभवाचा राग आला नाही, मला वाईट वाटलं नाही. वाईट वाटलं जेव्हा आत्महत्या केल्या त्या लेकरांनी की पंकजाताई हरल्या, तेव्हा जीवाला एवढं लागलं की म्हणलं आता हरायचंच नाही, ह्याच्या पुढे आता मरायचं पण हरायचं नाही असं मी ठरवलं. नाही, कारण मी हरले तर लोक मरतात. एवढं प्रेम, मरू नका, पण त्याच्याबद्दलही थँक्यूच, खूप थँक्यू. किती बळ आलं हरलेल्या मनाला. मी काही घरात बसले नाही, लाचार झाले नाही, काही नाही. मी म्हणलं, पक्षाने मला सांगितलं पंकजा विधानसभा में तुम्हें घूमना होगा. दिल्लीच्या नेत्यांनी सांगितलं मला, संघाच्या लोकांनी सांगितलं पंकजा ताई विधानसभेत सगळीकडे फिरावं लागेल. मी पडले जरी, माझा मतदारसंघ हरला, माझ्या सख्या बहिणीचं जरी तिकीट काढून मला दिलं, ते सगळं बाजूला ठेवलं आणि गोपीनाथ मुंडेंचा पक्ष आहे हा सत्ते बाहेर जाता कामा नाही. हा पाहुणेनी गावोगावी फिरले, कष्ट केलं, पूर्ण राज्यात प्रचार केला. मला जेवढ्या जागा दिल्या होत्या अंदाजा की इकडे तुम्हाला लक्ष द्यायचं, त्यात फक्त बीड थोडक्यात हरली, बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला विजय मिळाला. आणि मला त्याचं काही वाटलं नाही की लोकसभेचा पराभव त्याच्यात गेला. मला काय माहित होतं मला मिळेल, आमदारकी मिळाली, बक्षीस दिलं. पक्षाने माझी खूप परीक्षा पाहिली, पण या परीक्षेमध्ये मला बक्षीस नाही, मला पारितोषिक दिलं, मला मेरिटचा विद्यार्थी म्हणून स्टॅम्प केला. नुसते एकमेव विधान परिषदची आमदार आहे जी मंत्रिमंडळात आज आहे, हे माझ्यासाठी खूप मोठं मोलाचं काम. मी कुणाला हे म्हणलं तर खोटंही वाटेल लोकांना की मला ह्या गोष्टींचा लोभ नाही आहे. मंत्रीपद हे तुमच्या कामासाठी मला पाहिजे, माझ्यासाठी नाही. माझ्या घराचा मजला सुद्धा मी वाढवत नाही. माझं जे काय उद्योग आहे, धंदा आहे, ते इज्जतीने करते, म्हणजे कुणाच्या टक्क्यात नाही, भानगडीत नाही, लफड्यात नाही. मला ते जमत नाही आणि त्यामुळे मी करते. मग इलेक्शन झाल्यावर विधानसभा लागली. विधानसभेमध्ये पक्षाने काही निर्णय घेतले आणि आमचे तेव्हा आमदार, आमचं चांगलं 10 वर्ष चांगला संसार होता लक्ष्मण अण्णांचा, काही आमचं भांडण नव्हतं. आणि त्यांनी त्या आरक्षणाच्या परिस्थितीमध्ये वेगळ्या भूमिका घेतल्यामुळे बदल झाली. मग ह्या सगळ्यांनी विधानसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या निवडणुका लढल्या. तात्या मला भेटले. तात्या मी काय म्हणले, मी युतीचा धर्म पाळणार. तात्या तुम्हाला आशीर्वाद, तुम्हाला प्रेम, तुम्हाला शुभेच्छा, मी युतीचा धर्म पाळणार. ते आमचे पण उभे होते, त्यांनाही म्हणलं मी युतीचा, मी कुणालाही उभं केलं नाहीये. दोंडे साहेब म्हणले, बोलले, मी म्हणलं नाही, मी युती धर्म पाळणार. ही परिस्थिती आहे, कारण मी डायरेक्ट काही पक्षाच्या विरोधात करणार नाही, कारण मला आता पक्षाचं सत्ता आणायची, एक आमदार आणायचं आहे. आणि त्या बिचाऱ्यांनी पण काही माझ्याकडून चुकीच्या अपेक्षा केल्या नाही. मग पक्षाचं ठरलं 3 पक्षांचं की बाबा ज्यांनी अपक्ष उमेदवार घेतल्यात त्यांना पक्षात स्थान द्यायचं नाही. पण आता सुरू झालं राज्यात, अपक्ष ज्यांनी उमेदवार घेतल्या त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पक्षात घेतलं गेलं. मग आता आपण पण नियम नाही तोडायचा, पण दुसऱ्यांनी नियम बदलला की आपणही मग कसं सोडायचं. मग आपण काही इथं
काही गोटे खेळायला बसलोत का काही गंमत करायला बसलोत, आपण हे राजकारणच करायला. म्हणलं चला आपण हे, मी कुणाला बोलायला नाही हो मीडियावाल्यांना, मी आपल्या लोकांशी बोला. उगत तिकडं सनसनी पंकजा मुंडे कुणाला बोलल्या, पंकजा मुंडे कुणाला बोलत नाहीत, ज्याला बोलायचं त्याला नाव घेऊनच बोलतात, काही घाबरत नाही. तर काय झालं, मग हे सगळे भेटले मला, मिळण्याची योग्य वेळेची वाट पाहू. मग बाळराजे भेटले. बाळराजे लक्ष्मण पवारांचं पहिलं तिकीट या महाराष्ट्रात जाहीर केलं होतं, मी तेव्हा कोर कमिटीत होते. आणि मी त्यांनाही म्हणलं मला कोणाविषयी राग नाही, लोभ नाही, चांगल्या माणसाच्या पाठीमागे मी उभं राहणार आहे. प्रवेशाचं म्हणलं, प्रवेशाचं काय संबंध आहे, तुम्ही भाजपचेच आहेत ना, तुम्ही कुठे पक्ष सोडून गेलेत, तुमचा कशाला प्रवेश घ्यायचा आहे, तुम्ही भाजपमध्येच आहेत. त्यामुळे त्यांना म्हणलं तुम्हाला पक्ष सोडून गेले नसल्यामुळे आम्हाला गरज नाहीये तुमचा प्रवेश घ्यायची. आणि बदामांना आमच्यावर जिल्हा परिषदमध्ये होते आणि त्यांनी आमच्याबरोबर राहिले, नंतर काय राहिले नाही, त्यांनी मला भेटले, कारण मुंडे साहेबांच्या, मुंडे परिवाराशी त्यांचं प्रेम आहे. आता अद्भुत आणि अजीब कॉम्बिनेशन करण्यात मी पटाईतच आहे. मागे जिल्हा परिषदमध्ये मी ज्या पद्धतीने केलं होतं, आता मी म्हणलं दोघांचंही माझ्यावर प्रेम आहे, माझंही दोघांवर आहे. बाळराजे तर ऑलरेडी आमचेच आहेत. तर आता बदामराव म्हणले आम्हाला इच्छा आहे तुमच्यावर काम करायची. म्हणलं ठीक आहे. आणि मी दोघांना बोलले बरं का, ह्यांना बोलले त्यांना बोलले, म्हणलं तुम्ही काही असलं तरी पक्षाच्या हिताचा निर्णय घ्या, जसा मी घेते, पुढचं पुढे बघू काय ते, कुणाला माहित नसते काय असते. आता तुम्ही दोघं काम करा. आणि मग त्या दोघांनाही घेण्याचा निर्णय मी शिक्कामोर्तब केलाय, त्यांचं स्वागत. आणि आता मागचा विषय सोडून पुढच्या विषयाला आपल्याला कामाला लागायचंय, कारण पक्ष शेवटी मला वाढवायचंय.